लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे पार्थ काव्याला मनवत असतो, तिला स्वारी म्हणत असतो आणि त्यावेळेला तो मानिनीला म्हणत असतो, आई ऐक ना, हे बघ, मी खरं तर चुकलं आहे माझं आणि मी काव्याला हजारदा स्वारी म्हणून झालेला आहे. प्लीज तू एकदा समजवून आई प्लीज, असं तो मानिनीला म्हणत असतो. पण त्यावेळेला मानिनी म्हणत असते, स्वारी हा पार्थ, मी तुझी या बाबतीत काहीही मदत करू शकत नाही. कारण भर उन्हामध्ये प्रेग्नेंट बायको तुझ्यासाठी ऑफिसमध्ये टिफिन घेऊन येते आणि तेव्हा तू काय करतोयस, तर ऑफिसमध्ये असलेल्या एम्प्लॉईला तू तुझ्या हाताने केक भरवतोयस आणि त्यामुळे मी आता तुझ्या ह्या गोष्टीमध्ये अजिबात पडू शकत नाही. आणि काव्या, तू जे करतेस ना ते अगदी बरोबर करतेस. पार तुझं चुकलंच आहे. तू असं करायला नको होतंस. तू काव्याचा विचार करायला हवा होतास की नाही. मग आता नंदिनी म्हणत असते, ऐक ना काव्या, हे बघ, दे सोडून, उगाचच ताणू नकोस ना बाळा. आणि देशमुख तुझी माफी मागतायत ना, मग नको ना एवढा विचार करू. हे बघ, तुला त्रास होईल. तेव्हा पार्थ काव्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि पुन्हा तिला स्वारी म्हणत असतो. पण काव्या तिथून झटकन उठते, नंदिनीकडे धावतच जाते आणि नंदिनीला सरळ म्हणत असते, ताई, ह्या माणसाला सांग मला त्याच्याशी एक अक्षरही बोलायचं नाही आहे. एक प्रेग्नेंट बायको भर उन्हामध्ये स्वतःच्या हाताने बनवून डबा घेऊन जाते आणि तिथे गेल्यावर पाहते तर काय, हा माणूस इकडे दुसऱ्यांना केक भरवतोय आणि स्वतःसुद्धा त्या मुलीच्या हातून केक खातोय. बरं, मला त्या दिव्याशी काही एक प्रॉब्लेम नाही आहे. मी तिला स्पष्टपणे सांगितलं, मी तुझ्याशी बोलत नाही, मी माझ्या नवऱ्याशी बोलत आहे. पण आपलंच नाणं खोटं आहे तर इतरांना बोलून काय बरं करायचं, असं काव्या सर्वांना सांगत असते. त्यावेळेला नंदिनी काव्याकडे पाहते, तिला थोडासा रागच आलेला असतो. तेव्हा मानिनीला सुद्धा काव्याचं म्हणणं पटलेलं असतं. मग आता काव्या म्हणत असते, काय करणार ना, आपण दुसऱ्यांना नाही बोलू शकत. जर आपलाच नवरा अशा पद्धतीने गुण उधळत असेल तर काय करणार ना. आणि काय ना ताई, तुला सांगू का, मी प्रेग्नेंट आहे आणि जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो ना त्यावेळेला मात्र नवऱ्याला इथे दुसऱ्या बायकांची आवड होतेच. मग तसंच काही तर झालेलं आहे. त्यामुळे आपलंच नाणं खोटं आहे तर मग काहीही बोलून फायदा नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट काव्या, हा अख्खा बंदा नाणा आहे आणि तुम्ही उगाचच माझ्यावर संशय घेता. हे बघा, असं काहीही करू नका काव्या. आणि त्याचबरोबर मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार करत असतो, तसं काहीही नाही आहे. मग आता इकडे पार्थ काव्याच्या मागे मागे पळत असतो आणि काव्या तिच्या खोलीमध्ये जाते. आता संध्याकाळची वेळ झालेली असते. नेहमीप्रमाणेच जीवा एकदा नंदिनी कधी झोपते, कधी एकदाची रात्र होते, त्या गोष्टीची तो वाट बघत असतो. आणि रात्रीचे 2 वाजलेले असतात. मग जीवा पटकन डोळे उघडून पाहतो तर नंदिनी बाजूला शांतपणे झोपलेली असते. आणि त्यानंतर आता लगेचच तो उठतो. उठल्यानंतर पुन्हा एकदा नंदिनीकडे वळून पाहतो. नंदिनी अजिबात त्याला जागी आहे असं काही दाखवत नाही. कारण नंदिनीला आज जीवा काय करतो, कुठे जातो, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. आणि त्यामुळेच ती आज जीवावर लक्ष ठेवून असते. आता जीवा उठतो, दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडत असताना एकदा नाही तर कडीला लावलेल्या घुंगरांचा 2दा आवाज होतो. आणि त्यामुळे नंदिनीला अगदी हलक्याशा त्या आवाजाने सुद्धा लगेचच जाग आलेली असते. आता जीवा तिथून बाहेर निघून जात असतो. मग आता नंदिनी घड्याळात पाहते तर 2 वाजलेले असतात. आणि त्यानंतर आजसुद्धा जीवा खोलीतून बाहेर जात आहे, ते सुद्धा दबक्या पावलाने. मग आता ती पटकन तिथून उठते आणि जीवाचा पाठलाग करू लागते. जीवा आता एक एक पाऊल पुढे अडगळीच्या खोलीकडे निघालेला असतो आणि नंदिनीसुद्धा त्याच्या पाठीपाठी निघालेली असते. आज नंदिनीला काहीही झालं तरीसुद्धा जीवाला मात्र रंगेहात पकडायचं असतं. आणि जीवा नेमका जातोय कुठं, आडगळीच्या खोलीत जातोय की आणखी काही गच्चीवर टेरेसवर वगैरे जातोय आणि तिथे आणखी काही वेगळं आहे का, ह्या गोष्टीची तिला आज इथे खात्री करून घ्यायची होती. आता जीवा अडगळीच्या खोलीमध्ये आलेला असतो. पाळण्याजवळ बसतो. पाळण्यामध्ये एक छोटी बाहुली टाकलेली असते आणि गाणं म्हणायला सुरुवात करत असतो, निंबोणीच्या झाडामागे. आणि ते गाणं म्हटल्यानंतर आता नंदिनी दरवाजापाशी येऊन उभी राहते. त्या अडगळीच्या खोलीचा दरवाजा मात्र उघडाच असतो. जीवाने झोका द्यायला सुरुवात केलेली असते, अंगाई गायला सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर मात्र डोळ्यातून अश्रू असतात. नंदिनी हे सगळं काही पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप जास्त त्रास होत असतो. कारण जीवा रोज रात्री इथे येत आहेत आणि रोज रात्री इथे येऊन त्या पाळण्यामध्ये बाहुली टाकून हा पाळणा हलवत आहेत, अंगाई गात आहेत. ही सगळी गोष्ट नंदिनी आता इथे स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असते आणि त्यामुळे तिला अजूनच त्रास होत असतो. जीवाने आपल्याशी मन हलकं करायला हवं होतं, पण जीवा आपल्याशी काहीही बोलले नाहीत, ही गोष्ट तिला खटकू लागते. दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणेच आता 2 सव्वा 2 झालेले असतात. पार्थ उठून
किचनमध्ये जाऊन फ्रीजरमधून बर्फ घेऊन आलेला असतो, बाऊल असतो आणि काव्याला आवाज देत असतो, काव्या तुम्ही झोपलायत का? काव्या उठा ना. मग काव्या म्हणत असते, काय आहे? म्हणजे तुम्ही याचा अर्थ झोपला नाही आहेत, बघा ना मी तुमच्यासाठी काय आणले, असं पार्थ म्हणत असतो. आणि त्यानंतर काव्या म्हणत असते, काही नको आहे मला, तुम्ही एकदा उठून तरी बघा ना, तुमचा नक्कीच राग शांत होईल. त्यावेळेला तो तिला तिच्याकडे बाजूला वळवतो आणि बोलायला सांगत असतो. मग आता काव्या पार्थकडे वळून पाहते. पार्थकडे वळून पाहिल्यानंतर त्याच्या हातामध्ये बर्फाचा बाऊल दिसतो. बर्फाचा बाऊल दिसल्यानंतर काव्याच्या कुरापती डोक्यामध्ये आणखी एक आयडिया शिजते. ती लगेचच उठून बसत असते. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्हाला डोहाळे लागलेत आहेत ना, गेली 4 दिवस झाले तुम्ही बर्फ खात होता, पण मी रात्री तुम्हाला जास्त बर्फ खाऊ दिला नाही ना, मग हे घ्या ना, तुम्ही थोडासा बर्फ खा ना. त्यावर काव्या म्हणत असते, काही गरज नाही आहे, मला अजिबात बर्फ वगैरे काही खायचा नाही आहे. तिकडे तिकडे तुम्ही तुमच्या त्या दिव्याला केक भरवत होतात ना, मग जा ना, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे देशमुख, मी तुमच्याशी बोलणारच नाही आहे मुळात, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला नाही काही बोलायचं आहे तुमच्याशी, असं काव्याचं स्पष्टपणे म्हणणं असतं. मग आता पार्थ म्हणत असतो, ऐका ना काव्या, हे बघा हा जो काही बर्फ आहे ना, तो बर्फ हवं तर तुम्ही माझ्या टी शर्टमध्ये टाका आणि माझ्या डोक्यावर सुद्धा टाका, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, मी तुम्हाला काहीही बोलणार नाही आहे. घ्या ना, काल कसं तुम्ही माझ्या टी शर्टमध्ये बर्फ वगैरे टाकला होता, घ्या बरं, आजसुद्धा अगदी तुम्ही त्याच पद्धतीने करू शकतात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हो का, असं करू का मी? हो काव्या, मी तुम्हाला तेच सांगतोय, घ्या ना तुम्ही हा जो काही बर्फ आहे ना तो घ्या. आणि तेव्हा काव्या मात्र तो बर्फाचा बाऊल घेते आणि त्याला असं वाटत असतं की आता मात्र काव्या बर्फ खातील. आणि तेव्हा बर्फाचा बाऊल हातामध्ये घेतल्याबरोबर काव्या मात्र पार्थच्या डोक्यावर पूर्ण बर्फाचा तो बाऊल खाली करत असते. टी शर्टमध्ये काही बर्फाचे क्यूब गेलेले असतात, अंगावर पडलेले असतात, सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पूर्ण ओला झालेला असतो. आणि ओला झाल्यानंतर काव्या म्हणत असते, ठीक आहे ना, आता झालं ना समाधान तुमचं, घ्या, असं म्हटल्याबरोबर आता इकडे पार्थ हा डोक्याला हात लावूनच तिच्याकडे पाहत असतो. पण काव्या मात्र तोपर्यंत आता झोपलेली असते. आता पार्थकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता बाळाला झोका देत असतानाच इथे जीवा म्हणत असतो, काय झालं बाळा, तुला त्रास झालाय का? सॉरी, बाबाला माफ करा, बाबाचं जरा चुकलंच, म्हणजे बाबाने तुला जोरातच इथे झोका दिला ना. नाही, असं अजिबातच होणार नाही, बाबा तुला इथून पुढे जोरात झोका वगैरे अजिबातच देणार नाही, बाळा मला माफ कर, बाबा चुकलाच, असं म्हणत असते. आणि त्यावेळेला नंदिनीला आता तो रात्रीचा क्षण आठवतो. अशा पद्धतीने इथे आता जीवा नंदिनीशी खोटं बोलला होता आणि इकडे जीवा रात्रीच्या वेळेला कशा पद्धतीने अडगळीच्या खोलीत जातो, बाहेर जातो आणि त्या वेळेला मात्र नंदिनी जाऊन त्याच्या पायाची धूळ, माती हे सगळं काही तिने पाहिलेलं असतं. त्यानंतर जिममधून आल्यानंतर इथे स्वतःचा शर्ट ओला केलेला असतो आणि शर्ट ओला केल्यानंतर त्या झालेल्या सगळ्या गोष्टी, हे सगळं काही आता इकडे नंदिनीला आठवू लागलेलं असतं. त्याच वेळेला नंदिनी जीवासमोर येते आणि जीवासमोर आल्यानंतर म्हणत असते, जीवा हे सगळं काय आहे, तुम्ही का असा स्वतःला त्रास करून घेताय, जीवा हे सगळं काय आहे? मग आता तो लगेचच उठून उभा राहतो. मग आता तो म्हणत असतो, तू इथे काय करतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुमचं काय चाललंय जीवा, तुम्ही असे का वागताय, तुम्हाला एवढा त्रास होतोय का? मग आता लगेचच इकडे जीवा त्या बाहुलीला उचलून घेतो आणि म्हणत असतो, बाळा तुला त्रास होत नाही आहे ना बाळा तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि हे बघ, तुला झोप येते ना, मग मी पुन्हा तुझ्याशी अंगाई गातो, रडू नकोस बरं, असं जीवा इथे बोलू लागतो. बाहुली हातामध्ये असते आणि तो आता बाहुलीला उराशी कवटाळून बसलेला असतो. आता नंदिनी हे सगळं काही पाहत असताना नंदिनीला अजूनच त्रास होऊ लागतो. नंदिनी विचार करत असते, जीवाचं मी आता काय करू, कशा पद्धतीने जीवाला समजावून सांगू मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. सोबतच आपण पाहतो, जीवा आता त्या बाहुलीला पाळण्यामध्ये टाकत असतो. मग आता नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही रोज संध्याकाळी इथे येत आहे, तुमचं काय चाललेलं आहे जीवा, तुम्ही असं कसं वागू शकता, तुम्ही असं काय करताय जीवा? त्यावर जीवा म्हणत असतो, काय करतेस नंदिनी, तेव्हा तू इथे कशाला आली आहेस म्हणजे माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो का, तुला माझ्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ आहे का? मी तर म्हटलो तुझं तर वेगळंच चाललेलं आहे, म्हणजे मला नाही समजलं काय, म्हणजे
अगं तुला माझ्यासाठी वेळ आहे ही गोष्ट पाहून मला तर हसायलाच येते. नाहीतर इथे अहो असं काय करताय? आपलं तर जीवननंदीचं इथे हॅशटॅग आहे ना, आपलं सगळं सिक्रेट एकच आहे ना, आपले सगळे प्रॉब्लेम आपण एकमेकांना शेअर करतो ना, मग तुम्ही असे का बरं वागलेला आहात जीवा? काय चाललेलं आहे तुमचं? तुम्ही असे कसे वागू शकतात जीवा? तुम्हाला एवढा त्रास होतोय तर तुम्ही मला हे सगळं काही सांगू का नाही शकलात जीवा? का असं वागलंय तुम्ही? का असं केलंय तुम्ही? बोला ना जीवा, बोला ना. त्यावर इथे आता जीवा म्हणत असतो, नाही आता जीवांदनीनी राहिलेले नाही आहेत, आता फक्त काव्यांदिनी झाले आहेत. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर. मग आता तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलतोय मी. आता जीवांदनी कुठे आहेत? अगं तुझी तर प्रायोरिटी तुझी बहीण म्हणजेच की काव्या फक्त तीच आहे ना. मग तुला माझ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. तुझा नवरा काय करतो, कुठे जातो, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टीशी तुला काहीही घेणं देणं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, असं अजिबातच नाही आहे जीवा. तुम्हाला असं का वाटतंय? माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे आणि त्याचबरोबर तुम्ही काय करता, कुठे जाता, ह्या सगळ्या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. तुम्हाला असं का वाटतंय जीवा? हे बघा असं काहीही नाही. रोज रात्री तुम्ही कुठे जाता, तुमच्या पायाला लागलेली धूळ, त्याचबरोबर रोज तुम्ही जिमला जाता आणि त्यानंतर तुम्ही जिमला जातच नाही जीवा. आणि तुम्ही काय करता तर तुमचं केस, चेहरा आणि त्याचबरोबर टी शर्ट ओला करता, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. त्याचबरोबर तुम्ही जिमला न जाता त्या कथ्थक डान्सच्या इथे अकॅडमीसमोर तुम्ही तासनतास उभे राहून त्या छोट्या मुलींकडे पाहता. तुम्हाला वाटलं का की माझं लक्ष नाही आहे तुमच्याकडे? पण असं नाही आहे जीवा, माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्हाला असं का वाटतंय? मग आता जीवा म्हणत असतो, मग काय करायला हवंय मी? सांग ना, बोल ना, काय करायला हवंय मी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, म्हणजे असं का म्हणताय? तुम्ही माझ्याशी बोलायला हवं, माझ्याशी सर्व गोष्टी तुम्ही शेअर करायला हव्यात जीवा. तुम्ही असं का वागताय? तुम्ही असं वागायला नकोय जीवा. हे बघा, त्यावर आता जीवा म्हणत असतो, का नको वागू नंदिनी, सांग ना, कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? अगं आईलाच फक्त इथे बाळाने आई व्हावंसं किंवा आईलाच फक्त आई व्हावं असं नाही गं. बाबाला सुद्धा वाटतं ना की त्याने सुद्धा बाबा व्हावं म्हणून. ह्या गोष्टी तुला समजायला हव्या नंदिनी. पण तुला तर माझी काही पडलेलीच नाही आहे. बोल ना, तुला फक्त एकच करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथे काव्याला नाही समजल्या पाहिजे. जर काव्याला समजल्या तर तिला त्रास होईल. काव्याला समजल्या तर ती खचून जाईल. काव्याला समजल्या तर तिच्या बाळाला त्रास होईल, तिला त्रास होईल. ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुलाच कळतात, बाकी मला नाही कळत आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा असं नाही आहे, मला तुमचीसुद्धा काळजी आहेच ना. नाही नंदिनी, तुला माझी काळजीच नाही आहे जीवा आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ मला आत्ता तुझ्याशी नाही बोलायचे. जोराजोरात ओरडून जीवा तिच्याशी बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही असं माझ्याशी ओरडून बोलू नका ना. आपण ह्या अडगळीच्या खोलीत आहोत तर कोणाला तरी समजेल ना आणि बाहेरपर्यंत आवाज जाईल. प्लीज तुम्ही शांत व्हा ना. त्यावर जीवा म्हणत असतो, बघितलं, आत्तासुद्धा तुला त्याच गोष्टीची काळजी आहे. आत्तासुद्धा मला होणारा त्रास तुला दिसत नाही आहे. मला तुला तुझ्या नवऱ्याला काय वाटतंय ह्या गोष्टीशी तुला काहीही पडलेले नाही आहे. तुला आत्ता असं वाटतंय की बाहेर आवाज जाईल, बाहेर ह्या सगळ्या गोष्टी समजतील. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा नाही, असं अजिबातच नाही आहे. तुम्हाला असं का वाटतंय जीवा? हे बघा मला तुमची काळजी आहे म्हणून तर बोलते. काय बोलते सांग ना मग. आत्ता बाहेर जाऊन सगळं काव्याला सांगणार आहेस का तू? सांगणार आहेस का काव्याला? नाही ना, नाही सांगू शकत तू काव्याला ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही आहे. तुला फक्त आणि फक्त इथे तुझ्या बहिणीबद्दल पडलेला आहे. तुला बहिणीचंच सगळं काही समजतं. माझ्याबद्दल आणि त्याचबरोबर आपल्या बाळाबद्दल तुला काहीही घेणं देणं नाही आहे का घेणं देणं? असं बोलल्यानंतर नंदिनी आता रडायला लागलेली असते आणि त्यानंतर जीवासुद्धा आता इकडे काहीही बघत नाही आणि तिला बऱ्याच गोष्टी तो इथे बोलू लागलेला असतो. तेव्हा आपण पाहतो इथे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नंदिनी रडत असते, तर जीवा म्हणत असतो, नको रडूस, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला तुझ्याशी आता बोलायचं सुद्धा नाही आहे. का तुझ्याशी बोलू आणि का? सांग ना, बोल ना. काही गरज नाही आहे मला तुझ्याशी बोलण्याची. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनी, अजून एक तुला सांगतो, हे बघ, आपलं बाळ आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला काहीही पडलेलं नाही आहे, समजतं का? आणि त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही होत असताना जीवा म्हणत असतो, आता उद्या आपल्या बाळाची चोरवटी होऊ शकते का?
आपण आपल्या बाळाचं डोहाळे जेवण इथे करू शकतो का? तेव्हा मात्र असं म्हणून नंदिनी त्याच्यासमोर हात जोडत उभी असते आणि हात जोडत उभी असताना जीवा मात्र तिथून निघून जातो. आता जीवा तिथून निघून गेल्यानंतर इथे मात्र नंदिनी त्या बाहुलीला उचलून घेते आणि उराशी कवटाळून पुन्हा रडायला लागलेली असते. दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी मात्र इथे आता डायनिंग टेबलवरती मानिनी, त्याचबरोबर काव्या आणि नंदिनी आणि सोबतच मिथून सुद्धा असतो. चौघेही जण बसलेले असतात. सुरुवातीला तर हे तिघे असतात, नंदिनी आलेली नसते आणि तेव्हा नंदिनी न आल्यामुळे आता इकडे मानिनी म्हणत असते नंदिनी कुठे राहिली. तेवढ्यातच नंदिनी येते आणि म्हणत असते हो 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 आलेली आहे, मी लगेचच आलेली आहे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता मानिनी म्हणत असते अगं आपल्याला उद्याच्या चोरवटीचा मेनू ठरवायचा आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते हो हो चालेल ना, पण ऐक ना जीवा कुठे आहे, जीवाला सुद्धा बोलव ना. मग आता नंदिनी म्हणत असते अहो आई ते तर मी सकाळी उठायच्या अगोदरच लवकरच उठून गेलेत आणि मलाच उठायला उशीर झाला. त्याचं काय ना रात्री बराच वेळ आम्ही बाळाबद्दल बोलत होतो ना, त्यामुळे मला सकाळी उठायला उशीरच झाला. तेव्हा मिथून म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस नंदिनी तू, खरं तर जीवासुद्धा अगदी लहान बाळच आहे, बरोबर की नाही. मग आता जीवा तू उठायच्या अगोदर उठून सुद्धा गेला. खरंच बाई ह्या पोराचं काय चाललंय ना कळतच नाहीये. नंदिनी म्हणत असते हो नाही, त्यांना ना एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी ना ते बाहेर गेलेले आहेत. आणि तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते बरं ठीक आहे, आता उद्याच्या मेनूचा आपण प्लॅन करूयात. मग तेवढ्यातच विजय आलेला असतो आणि विजय म्हणत असतो की अरे बाप रे बाप, जीवा तर कामाला गेला, नंदिनी इथेच आहे. आणि काय ग नंदिनी तुला सांगून नाही गेला तो. तेव्हा नंदिनी म्हणत असते त्यांनी मला मेसेज केला होता ना. आणि काय रे विजय तुला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची काहीच गरज नाही. मग आता मेनू ठरतो, दडपे पोहे आणि त्याचबरोबर वाटाण्याची वगैरे उसळ आणि त्यानंतर आमरस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता मेनूमध्ये ठरलेल्या असतात. मग आता काव्या म्हणत असते अरे वा मेनू खरंच खूप छान आहे, मला सगळ्या गोष्टी खाता येणार आहेत, फक्त एकच गोष्ट ते म्हणजेच की आमरस मला स्किप करावा लागेल. मानिनी म्हणत असते हो तुला आमरस नाही खाता येणार आहे. मग आता तेवढ्यातच वसू म्हणत असते काय ग मानिनी, देशमुखांच्या घरी असा पानचट नाश्ता आणि पानचट मेनू कधीपासून ठरायला लागला. अगं आपल्याकडे तर मस्त चटपटीत मेनू असायचा ना, अळूवडी असो, कोथिंबीर वडी असो आणि त्याचबरोबर वेगवेगळे ॲटमसुद्धा असतात आपल्याकडे, पण मग असा मेनू आपल्याकडे कधीपासून ठरायला लागला सांग ना. त्याच वेळेला आता इकडे मिथून म्हणत असतो काय ना त्याच्यामध्ये ना थोडंसं पन्हं आणि त्याचबरोबर नारळाचं दूधसुद्धा टाका, म्हणजे कसं आहे ना ते सगळं काही पिऊन सगळेजण असे मस्त थंड थंड होतील, नारळाचं दूध वगैरे टाकलं तर. आता हे सगळं काही बोलत असताना इकडे लगेचच ही जी काही आपली वसू आहे ना ती म्हणत असते काय म्हणते मी विजयराव ऐका ना, तुम्ही ना मस्त ह्या लोकांना सरबत बनवायला शिकवा, तुम्हाला तर सरबत छानच येतंय ना. मग आता इथे मिथून म्हणत असतात अरे वा ही तर चांगलीच गोष्ट आहे, आणखी एक देशमुखांच्या घरी आचारी मिळाला. मग आता इथे विजय म्हणत असतो हो आचारी मिळाला, पण आशा ना सुट्टीवर आहे, मग भांडे घासायला येतात का. असं बोलल्याबरोबर आता इकडे मात्र लगेचच मानिनी विजयवर ओरडत असते आणि म्हणत असते विजयराव. तेव्हा वसू म्हणत असते मानिनी एक मिनिट, हा सुद्धा ह्या घरचा जावाईच आहे ना, मग तो जर माझ्या जावयाचा अपमान करत असेल तर काय विजयराव, बरोबर ना, मग मी बोलणारच ना. काय मिथून तू सुद्धा ह्या घरचा घर जावाईच आहेस ना, मग तू घरचा या घर जावाई असल्या कारणाने तू माझ्या जावयाबरोबर असं नाही बोलू शकत, समजलं का तुला. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मिथून मात्र वाद वाढायला नको म्हणूनच शांत बसलेले असतात आणि वाद वाढायला नको म्हणून शांत बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र आता दुसऱ्या बाजूला जी काही वसू आहे ती म्हणत असते अगं तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करते ना, आपल्या घरामध्ये हे असे पानसट पुळसट मेनू केव्हापासून बनायला लागले, बोल ना. तेव्हा विजय म्हणत असतो ऐका ना, मी ना तुम्हाला मस्त सरबत बनवायला शिकवायला तयार आहे, पण ह्यांना जर चालणार असेल ना तर. पण मी काय म्हणतो ऐका ना आत्याबाई, आपण उगाचच ह्या मेनूचा कशाला विचार करायचा. जेव्हा इथे ना आपल्या इथे रम्याची चोरवटी असेल ना त्यावेळेस आपण तुम्हाला पाहिजे तसा ना मस्त असा मेनू बनवूया, तेव्हा आपल्याला जे काही करायचं आहे ना ते सगळं काही करूया, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला वसू म्हणत असते हो तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय, त्याच वेळेला आपण ना हा सगळा मेनू ठरवूयात. असं म्हटल्याबरोबर इकडे
मात्र दुसऱ्या बाजूला आता सेम वेळेलाच नंदिनी आणि मानिनी ह्या दोघांना सुद्धा मेसेज आणि त्याचबरोबर फोन आलेला असतो. आता ह्या दोघांना एकाच वेळी मेसेज आणि फोन आल्यानंतर दाराची बेलसुद्धा वाजते. आता दारावरती कोण बरं आले असेल असा प्रश्न ह्यांना पडलेला असतो. मग आता दरवाजा उघडायला मिथून जात असतो आणि दरवाजा उघडायला मिथून जात असताना लगेचच मानिनी म्हणत असते, ऐका ना, तुम्ही नका ना जाऊ प्लीज, हे बघा काव्या उघडते ना दरवाजा. मग आता काव्या दरवाजा उघडते म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतो, असं काय करताय, ती 2 जीवाची पोटोशी आहे ना, मग तिला कशाला उगाचच. मग मानिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, तिने 2 जीवाची पोटोशी आहे म्हटल्यावर काय फरक पडतोय, काही फरक पडत नाही आहे, आणि त्याचबरोबर तिने हालचाल करायचीच नाही असं थोडी ना आहे, असं ती बोलत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे ना, मी उघडते दरवाजा. मग आता काव्या दरवाजा उघडायला जाते आणि तेव्हा पार्थ समोर असतो, डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला. तेव्हा ती म्हणत असते, काय आहे. तेव्हा तो म्हणत असतो, तुमच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्रीची ऑर्डर आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे काव्या म्हणत असते, हा आर्किटेक्ट बोका पण ना मला मनवायचा एकसुद्धा चान्स आणि एकसुद्धा संधी सोडत नाही आहे, पण मी ह्या आर्किटेक्ट बोक्याला ना, ह्या आर्किटेक्ट बोक्याचं ना अजिबातच ऐकणार नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता पार्थ स्वतःच्या चेहऱ्यावरचं मास्क बाजूला काढतो आणि ती म्हणत असते, देशमुख तुम्ही काय करता इथे, तुम्ही कशासाठी आलेला आहात इथे, आत्ताच्या आत्ता तुम्ही चला इथून, मला तुमच्याशी नाही काही बोलायचंय. मग आता लगेचच इथे हा जो काही पार्थ आहे तो काव्याला पटकन उचलतो आणि पटकन उचलून स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन जात असतो. आता पार्थ तर खोलीमध्ये घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर इकडे मात्र आता मिथून म्हणत असतो, अरे बापरे, म्हणजे हे सरप्राईज होतं का, मला तर हे सगळं काही माहीतच नाही आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता खोलीमध्ये गेल्यानंतर काव्या म्हणत असते, सोडा देशमुख सोडा. मग आता पार्थिला बेडवर बसवतो आणि त्यानंतर आता लगेचच उठाबशा घालत असतो. मग उठाबशा घालत असताना काव्या मात्र म्हणत असते, हे असलं करायची काही गरज नाही, समजलं तुम्हाला. मग आता रेड वेल्वेट पेस्ट्री काढतो आणि त्यानंतर तिच्या समोर पकडतो आणि म्हणत असतो, मला सांगा, मी तुमच्यासाठी लास्ट टाइम रेड वेल्वेट पेस्ट्री कधी आणली होती. तेव्हा ती म्हणत असते, अनिशा होती तेव्हा. बरं ठीक आहे, तेव्हाच आणली होती ना. काव्या प्लीज सोडा ना. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, तुमचा असा राग रुसवा मला नाही आवडत, तुम्ही माझ्याशी आबोला धरल्याला मला नाही सहन होतंय, प्लीज ऐका ना. तुम्हाला सांगू का, हे बघा, जेव्हाही मी एकतर तुमचाच आहे, मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार नाही करणार आहे, आणि मी जेव्हा दिव्याशी बोलत असतो ना, फक्त आणि फक्त काव्या तुमच्याबद्दलच बोलत असतो, ती तुमच्याबद्दलच एवढ्या सगळ्या काही गोष्टी मी सांगत असतो ना, तर काही विचारूच नका. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, जर यदा कदाचित आपल्यामध्ये मी जशी माती खाल्ली, मी खाणार तर नाही माती, पण जर मी तशी माती खाल्ली ना, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही मला समजून घ्याल ना. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, हे बघा, माझ्यावर तुम्ही असं रागू नका ना प्लीज, आणि हा तुमचा पार्थ ना फक्त तुमचंच ऐकतो, प्लीज काव्या द्या ना हे सगळं काही सोडून, राग रुसवा नका ना धरू, असं पार्थ आता काव्याला म्हणत असतो. आणि त्यानंतर काव्या त्या रेड वेल्वेट पेस्ट्रीकडे पाहत असते आणि त्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, आपल्या दोघांमध्ये एवढे आनंदाचे क्षण आलेले आहेत ना, की तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणि आनंद आणू शकतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग असणार आहे स्पेशल असा काव्याच्या चोरओटीचा. नंदिनीने तिला खूपच कमाल असं चोरओटीसाठी तयार केलेलं असतं. खूप सुंदर अशी काव्या दिसत असते. काव्या म्हणत असते, ताई तुला एक गोष्ट लक्षात येते का, फायनली आज ना माझी इथे चोरओटी आहे, आणि चोरओटीसाठी मी एवढी सुंदर अशी तयार झालेली आहे ना, ते पाहून मला तर फारच जास्त आनंद झाला आहे. आणि त्याच वेळेला फायनली ती तिच्या पोटाकडे पाहते आणि पोटाला हात लावत असते, आणि त्यावेळेला मात्र आता काव्या म्हणत असते, काय गं ताई तुझं पोट. आता लगेच नंदिनी स्वतःच्या पोटावर हात ठेवत असते आणि तिथेच त्यांनी थांबवलं आहे. दुसऱ्या बाजूला आता नंदिनी काव्याला बाहेर घेऊन आलेली असते. काव्या खूप कमाल दिसत असते. आता इकडे मात्र काव्याची मामी सुद्धा आलेली असते आणि मानिनी आता इकडे तिच्या चेहऱ्यावरून ती येते तेव्हा डोक्यावरून हात फिरवत असते, दृष्ट कडत असते. मग आता शारदा इथे काव्याच्या मामीच्या जवळ जाते आणि म्हणत असते, काय हो, मला एक गोष्ट सांगा, या 2 पोरींच्या अगोदर इथे शारदाचे 2 मिसकॅरेज झालेले आहेत ना म्हणे. तेव्हा ती म्हणत असते, हो बाई, नंदिनीच्या अगोदर ना इथे शारदा वहिनींचे 2 मिसकॅरेज झालेले आहेत, नशीब पोरींच्या बाबतीत तसं काहीही होऊ नये म्हणून. आता तीच गोष्ट इथे काव्याने ऐकलेली असते आणि काव्याने ऐकल्यानंतर इथे काव्याला मात्र धक्काच बसतो. आता वरून जीवासुद्धा हे दोघींचं बोलणं ऐकलेलं असतो आणि जीवासुद्धा आहे त्याच ठिकाणी थांबलेला असतो. तर आता ह्या गोष्टीला जीवा कशा पद्धतीने सडेतोड उत्तर देईल आणि काय गोंधळ घालेल हे फार कमालीचं असणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.